एकदा झुंजतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी चक्रोशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात घोडा घेऊन दिल्लीवरून पुण्याला जातो त्याचं नाव धनाजी, डाण्या मागाला सामोरे जातो आणि उभा पाडतो त्याचं नाव संभाजी, पण यात सगळ्यांना मिळून स्वराज्य निर्माण करतो आणि स्वराज्याचे तोरण बांधतो त्यांचे नाव शिवाजी, त्यांचे नाव शिवाजी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय छत्रपती. माझे नाव कुमारी जीविका प्रकाश काळे, मी इयत्ता 8वी शिकते. शाळेचे नाव साने गुरुजी विद्यालय करपुडी बुद्रुक. मी आज तुम्हाला शिवचरित्र एक संस्कार करा या विषयावर बोलणार आहे. लॉर्ड माउंटबॅटन म्हणतोय, छत्रपती शिवाजी महाराज जर इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय परग्रहावरही राज्य केले असते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतायत, हिंदुस्थानला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर एकच पर्याय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे लढा. स्वामी विवेकानंद म्हणतायत, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर आजच्या तरुण पिढीसाठी ऊर्जा आहे, जी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गरजेची आहे. इंग्रज गव्हर्नर म्हणतायत, छत्रपती शिवाजी महाराज जर अजून 10 वर्ष जगले असते तर आम्हाला पूर्ण हिंदुस्थानाचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता, चेहरा सुद्धा पाहता आला नसता. आशिया खंडातील सर्वात मोठा खंड साम्राज्याचा बादशाह औरंगजेब म्हणतोय, काबूल पासून कंधार पर्यंत माझ्या तैमूर खानदानाने मुघली सत्ता निर्माण केली. मोठमोठ्या सरकारांना पाणी पाजलं, पण महाराष्ट्रात मात्र आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी रोखलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी रोखली. मी माझी सगळी शक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना पराभव करण्यात खर्च केली, पण छत्रपती शिवाजी महाराज काय माझे हाती आले नाही. याला दुश्मन दिया बेटा कौन दिया, शिवा भोसला जैसा दिया, तेरे जन्नत में दरवाजे खुले रखना, क्योंकि दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है, दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नमाज पडताना काढलेले उद्गार औरंगजेबाचा मामा म्हणतोय, शिवा भोसला ने सिर्फ मेरी उंगलियां नहीं काटी तो मेरे घमंड को और मेरे ताकत को चूर चूर कर दिया. अब मैं नींद में भी शिवा भोसला से मिल नहीं चाहता, शिवा भोसला से मिल नहीं चाहता. खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा परक्यांना एवढा विश्वास होता का? कारण त्यांचे कार्य मोठे होते. माझे संस्कार आणि शिक्षण चांगले होते. आज प्रत्येक माता पित्याला वाटतं आमच्याही घरात शुभ जन्मल्यावर, आमच्याही घरात जिजाऊ जन्मल्यावर, अरे पण कशा करते शिवबा, कशा करते जिजाऊ, आमच्या घरात माणसात आणीच नाहीये, आमच्या घरात आहेत ना, आहेत मम्मी, मॉम, डॅड, कसं होतील संस्कार. आज आमच्याच माता मुलांना जवळ घ्यायचे सोडून टीव्ही समोर बसत्या, मालिका बघत्या आणि त्याचं अनुकरण नाही करत्या. अरे पूर्वीच्या महिलांकडे बघा जरा, पूर्वीच्या महिला वाचक होत्या. पहिल्या काळात काका, काकू, आई, बाबा, दादा सर्व एकत्र जेवायला बसायची, चर्चा घडायची. पण आज विभक्त कुटुंबाचा स्वीकार केला जातो. आज आम्हाला आमच्याच आई वडिलांचं बोलणं कमीपणाच वाटतं. कारण काय तर आम्ही सुशिक्षित झालो. शिक्षणाच्या नावाखाली आज आम्ही आमच्याच आई वडिलांचा अपमान करायला लागलो. आपल्याला जिजाऊ हवी, तिच्यावर संस्कार करणाऱ्या वृद्धांनाच आपण घराच्या बाहेर काढतो किंवा आपणही जातो. काय एवढा मोठा त्याच बापाने मुलाला शिकवलं, नोकरी लागली, मग नोकरी मिळाली. मुलगा कधी तिच्या प्रेमात पडला, या म्हाताऱ्या आई वडिलांना विसरला. सून घरी आली, सुनेने मुकाम वृद्धाश्रमात हलवला. कारण काय तर म्हातारी घरभर पसारा घालून ठेवतात. मी जगभर फिरते पण मला वृद्धाश्रमांची संख्या कमीच दिसते. आता राहिलेच तरी काही या जगात. डोळ्यात दिसेल फक्त आणि फक्त पाणी, डोळ्यात दिसेल फक्त आणि फक्त पाणी. प्रेम करावं, कसं करावं ऐकत नाही. राजा तुम्ही पुढं व्हा, विशाल गड गाठा. जोपर्यंत पेनचा आवाज खाली येत नाही तोपर्यंत मी एकाही गरीबाला सरकू देणार नाही. हा बाजी म्हणतो, राजा लाख मेले तरी चालेल, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे, लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय गुणाची भीती, देश धर्मासाठी प्राण घेतला हाती. अशी कधी काळी म्हणणारी आजची तरुण पिढी, जी हिंगतपणे तैरास होऊन मैदानातील खेळापेक्षा, ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा, व्यक्तिमत्वाच्या जडण घडण्यापेक्षा, कुटुंबातील संसारांपेक्षा सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत 3G, 4G, 5G म्हणत पबजी सारख्या
प्रेमसाठी स्वतःचा जीव गमवत आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी, संभाजी, तानाजी, नेताजी यांनी देशासाठी स्वतःचा जीव गमवला, परंतु आजचा युवक मित्रांनो, एकदा एक तरुण विद्यार्थी घरात जेवण करत होता. शेजारी आई व ताई दोन्ही बसल्या होत्या. हातात मोबाईल होता. तेव्हा त्याच्या ताटातली भाजी संपते. तेव्हा आई बोलते, बाळा तुझ्या ताटातली भाजी संपलीये, मी तुला भाजी वाढू का? ते पोर काहीच बोलत नाही. तेव्हा आई परत विचारते, बाळा तुझ्या ताटातली भाजी संपलीये, मी तुला भाजी वाढू का? ते पोर काहीच बोलत नाही. तेव्हा ताई बोलते, आई तू थांब, मी दादाला व्हॉट्सअपवर मेसेज करते. दादा तुझ्या ताटातली भाजी संपलीये, मी तुला भाजी वाढू का? मध्यंतरी काळात पुष्पा 2 नावाचा एक पिक्चर निघाला होता. त्याच्यातील झुकेगा नहीं साला हा डायलॉग ऐकल्यावर आमच्या पोरांना बरं वाटायला लागलं. पण पोरांनो, लक्षात ठेवा, झुकेगा नहीं साला म्हणणारा तो पुष्पा तुमचा आदर्श आहे का नाही हे मला माहित नाही. पण अवघ्या 32व्या वर्षी पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत डोळ्याच्या बिबुळ्या काढून आपल्या मराठी मातीला रक्ताचा अभिषेक घालणारा तर सरजा संभाजीराजा आपल्या आदर्श पाहिजे. औरंगजेबासमोर झुकेगा नहीं साला म्हणत औरंगजेबाची अवकाश दाखवणारा तर सरजा संभाजीराजा आपला आदर्श पाहिजे. तो सरजा संभाजीराजा आपला आदर्श पाहिजे. पानी पीना है तो मटकी से पियो, खाली गल्लास में क्या रखा है? अरे पानी पीना है तो मटकी से पियो, खाली गल्लास में क्या रखा है? प्यार करना है तो छत्रपति शिवाजी महाराज से करो, या लड़कियों में क्या रखा है? या लड़कियों में क्या रखा है? शेवटी जाता जाता मला एवढेच म्हणावेच वाटते, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा लेख होता. जिजाऊंचा लेख तो लाखात नाही तर जगात एक होता. हे देवा पुढचा जन्म देताना एक इच्छा लक्षात राहू दे. हे देवा पुढचा जन्म देताना इच्छा लक्षात राहू दे. दगड झाल्या तर सह्याद्रीचा होऊ दे, माती झाल्या तर रायगडाची होऊ दे. तलवार नको भवानी तलवार होऊ दे, वाघ नको नक्या होऊ दे. हे जमले नाही तर हसत मरणारा शिवा काशीत होऊ दे. हे जमले नाही तर जन्माला घालू नको, कारण ह्या जन्मी धन्य झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जन्मभूमीत जन्म घेऊन धन्य झाले. माझ्या शिवबानं माझ्या राजानं निर्माण केले स्वराज्य. माझ्या शिवबानं माझ्या राजानं निर्माण केले स्वराज्य. करपुडी गावतील माझ्या माय माऊलींना आणि माझ्या शिवभक्तांना जय जय महाराष्ट्र. एवढे बोलून मी माझ्या भाषणात पूर्णविराम देते. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी हर हर. जय जिजाऊ, जय शिवराय.